लग्न म्हणजे दोन जीवांचा सुंदर असा सोहळा आणि याच सोहळ्याला जाण्यासाठी इथं छान आम्ही सगळेजण निघालो होतो. आता आमंत्रण आले म्हटल्यावर जावं तर लागतंच. इथं सगळेजण छान तयार होऊन निघालो होतो आणि आम्ही पहिल्यांदाच वेळेच्या आधी लग्नाला गेलो असं म्हणण्यापेक्षा हल्ली लग्नच वेळेवर लागत नाहीत असं म्हणायला काही हरकत नाही. लग्न लागायला अजून थोडासा वेळ होता म्हणून स्वरा आणि पार्थने इथं छान मस्तपैकी ज्यूस घेतला होता. तो त्यांनी एन्जॉय केला. मी मात्र माझ्यासाठी फ्रूट प्लेट घेतली होती. आता आम्ही हे सगळं छान एन्जॉय केले. तसं बघायला गेलं तर पाणीपुरी मला फारशी आवडत नाही, पण पार्थला मात्र खूप पाणीपुरी आवडते. आता इथे थोडासा वेळ होता म्हणून थोडेसे व्हिडिओज आणि फोटोज वगैरे घेतले आणि पार्थचे कितीही कान दुखले ना तरी त्याला तो फेटा बांधायचाच असतो. इथं छान मस्तपैकी त्याने असा फेटा बांधला. फायनली नवरदेव आणि नवरीची छान मस्त अशी एंट्री झाली होती आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो सोहळा इथं सुरू झाला होता मंगलाष्टकांचा. छान सजावट, आनंदी वातावरण, सुंदर अशा मुवमेंट्स, अशा पद्धतीने हा सोहळा पार झाला आणि अजूनही यांचा वरमालेचा जो कार्यक्रम होता ना तो बाहेर लॉनमध्ये होता. खरं तर हा सोहळा देखील इतका सुंदर पार पडला होता ना, कारण की हल्ली जे नवरदेव आणि नवरीला जे उचलून घेतात ना ती प्रथा मला अजिबात आवडत नाही. हा सोहळा खरंच खूप छान वाटला बघितल्यानंतर. त्यानंतर पाहुण्यांची सगळ्या भेट घेतली. आम्ही तर ह्या सगळ्या मुमेंट्स खूप जास्त एन्जॉय केल्या. त्यानंतर मस्तपैकी असं जेवण वगैरे केलं. कसा भेटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.